नमस्कार, आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या पत्रकार परिषदेत 22 जुलैपासून जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी जनसेवा सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं सांगितले आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, शहराध्यक्ष देवेंद्र मोटेवार तसेच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता पाहूया आजच्या पत्रकार परिषदेचा हा विशेष वृत्तांत। 22 जुलै रोजी राज्याचे लाडके लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचं जयंतीचा कार्यक्रम दुर्दैवाने आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर आणि सर्व नेत्यावर घ्यायची वेळ आली। देगलूर इथे 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं आयोजन देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, देगलूरचे नेते आदरणीय गोजेगावकर साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष शिवाजी मामा कनकडे साहेब असतील, या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली देगलूर शहरामध्ये आणि देगलूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना सगळ्या जिल्ह्यांना अशा सूचना दिल्यात। त्या सूचनेच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी जनसेवा सप्ताह त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घ्यायला संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलंय। त्या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्हाला दिले आहेत। त्याच्यामध्ये जे दादाला अभिप्राय होते किंवा दादाला ज्या गोष्टी त्यांना आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टीवर पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याचे निर्देश सर्व तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी दिले। त्यामध्ये पर्यावरण संवर्धन विषय त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधला आपल्याला मतदारसंघात प्रत्येक दिवशी देवगिरी व देवराई उभारावी त्या माध्यमातून आरोग्य विषय असतील किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा मग त्यामध्ये ग्रामीण शहरा भागातील मोफत आरोग्य शिबिर त्या ठिकाणी त्यामध्ये घ्यायचे असतील किंवा महिलांसाठी इतर रोग शिबिर जसं ज्यात की स्तन कर्करोग शिबिर असेल किंवा म्हणजे गर्भाशय कर्करोग असेल, म्हणजे यामधले विविध ज्या महिलाच्या उपयोगी असतील, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपक्रम घेता येईल की या दृष्टिकोनातून असेल किंवा सामाजिक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला सांगितले, ज्यामध्ये आजीदादाचे शिस्तप्रिय असणारे स्वच्छता अभियान असेल, त्या दवाखान्यात स्वच्छता अभियान असेल, त्या बस स्टँडची स्वच्छता अभियान असेल किंवा आपापल्या वार्डामध्ये स्वच्छता अभियान असेल, त्यामध्ये महिला सक्षमीकरण विषय उपक्रम त्या ठिकाणी राबवायला सांगितले। त्यामध्ये महिलाला सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं, महिलाचं मान सन्मान वाढेल या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम पक्षाच्या वतीने घ्यायला सांगितले। शेतकरी महिला सन्मान पक्षाने नियोजन केले की शेतकरी महिला सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याच्यामध्ये आदरणीय प्रताप चिखलीकर साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये 16 पुरस्कार 31,000 रुपये द्यायचे असं त्यांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर केले। मागच्या बैठकीमध्ये त्यांनी असं ठरवलंय की आपण 16 तालुके असतील तर 8 तालुके महिला शेतकऱ्याला पुरस्कार देऊ आणि 8 तालुक्यामध्ये पुरुष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊ, जेणेकरून महिला त्या ठिकाणी जे महिला शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल आणि शासनाने आणि पक्षाने तो त्या ठिकाणी कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे। त्याच्यानंतर कृषी विधायक उपक्रम त्या ठिकाणी आम्हाला राबवायला सांगितले, ज्यामध्ये शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल, याचं तंत्रज्ञान वापरून पुढे त्या ठिकाणी कसं करता येईल, युवकांना त्यामध्ये पुढे कसं जाता येईल त्याच्यामध्ये त्या सांगितलंय। प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी महिला व पुरुष यांना दादाच्या नावानं अजितदादा कृषी सन्मान त्या ठिकाणी द्यायला सांगितलंय। त्याचबरोबर युवा संकल्प त्या ठिकाणी करायला सांगितले, ज्यामध्ये सामाजिक विचार पक्ष युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि युवा कार्यकर्त्यांना उभा करणे, त्यांच्या मागे नवीन उपक्रम त्यांच्यासोबत ठेवणे किंवा त्यांना उद्योग असतील किंवा त्यांना येणाऱ्या कुठल्या जॉब देता येत असेल अशा प्रकारचे जॉबचे कॅम्प लावून त्यांना जॉब देता येईल का या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलंय। परत क्रीडामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला सांगितले, तालुकास्तरीय क्रीडा असतील, जिल्हास्तरीय क्रीडा त्या ठिकाणी घेता येतील का आणि विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपक्रम देऊन त्यांचा सन्मान करून एक विद्यार्थ्यांना खेळाच्या मैदानावर कसं घेऊन जाता येईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी। त्याच्यानंतर अल्पसंख्याक
सेवा संकल्प त्यांनी पक्षाने त्या ठिकाणी दिले. ते समाज अल्पसंख्याक समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना त्यांच्या योजनाची त्या ठिकाणी त्यांना माहिती देणं, त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना कसं उभारता येईल, त्यांना कसं त्यांच्या पाठीमागे उभा टाकता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी असे प्रोग्राम त्या ठिकाणी आम्हाला दिले. आणि या सगळ्या प्रोग्रामवर आम्हाला 22 ते 28 तारखेपर्यंत त्या ठिकाणी काम करायचं आहे. पण आमचं जिल्ह्यामध्ये आणखी थोडं वेगळं नियोजन आहे. तर मागच्या वेळेस 22 तारखेपासून ते आम्ही 6 तारखेपर्यंत कार्यक्रम घेतला होता. कारण का 2 तारखेला आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांचा वाढदिवस आहे. पण यावेळेस दुर्दैवानं आम्हाला जयंती आणि मग तो वाढदिवसाचा कार्यक्रम आला. पण हे जयंतीच्या निमित्ताने हे सगळे उपक्रम या सगळ्या तालुक्यामध्ये आम्हाला राबवायचे आहे. या तालुक्यामध्ये गोजगावकर साहेब असतील, पदवार सावकर असतील, आमचे नगराध्यक्ष टेकाळे साहेब असतील, त्यांचे सगळे नगरसेवक अंकुरदेश असतील, यांच्या माध्यमातून शहरामध्ये वेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवायचे. कारण का दादाचं अतिशय आवडतं शहर म्हणून त्या ठिकाणी देगलूर होतं. दादा देगलूरला 2 वेळेस त्या ठिकाणी आले. दादाला प्रत्येक 2-3 वेळेस देगलूरला यायचं होतं. पण आज दादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर दादाला जे अभिप्राय होते ते प्रोग्राम त्या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने राबवणार आहोत. आणि या देगलूर शहराचा विकास सुद्धा आज सुंदरताईच्या माध्यमातून असेल, तटकर साहेबांच्या माध्यमातून असेल, किंवा आज चिखलीकर आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून असेल, विविध जे काही विकास कामं त्या ठिकाणी राहिले असतील त्याही विकास कामाच्या माध्यमातून सुनीताताईंना सुद्धा या तालुक्यामध्ये आणून, शहरामध्ये आणून त्या दादांचं राहिलेले अर्धवट स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्हाला त्या ठिकाणी मानस आहे. पण आज मी पद्मनाभ सावकर असतील, गोजगावकर साहेब असतील, त्यांची सगळी टीम असतील, आमचे मोतेवारची शहराध्यक्ष असतील, त्या सगळ्यांचं या सगळ्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मला त्या ठिकाणी विस्तारानं 22 ते 28 तारखेचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि तेव्हा या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळे पत्रकार सुद्धा उपस्थित राहून याही कार्यक्रमाच्या प्रसिद्धी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक उपयोगी कार्यक्रम असल्यामुळं लोकांपर्यंत हे प्रोग्राम पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून आपली त्या ठिकाणी आम्हाला अतिशय गरज आहे. पण आपणही त्या ठिकाणी यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि लोकांपर्यंत आमचे उपक्रम पोहोचून लोकांना त्यात जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी या पत्रकार परिषदेच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि गोजगावकर साहेब आपल्याला बोलू शकतो. अध्यक्ष बोललो मी आपल्या सगळ्याचा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्या पत्रकारांचा, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपल्या सगळ्यांचाच मनापासून आभार मानतो.